हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्माइली प्रतीक्षा या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मी प्रतीक्षा. आजचं व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज मी कोणत्या रिलेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. तर असं खूप जणांना होतं की आपण यूट्यूब चॅनल चालू केला पाहिजे आणि पण आपल्याला टॉपिक समजत नाहीत की कोणता टॉपिक सिलेक्ट केला पाहिजे त्या चॅनलसाठी. तर आज मी तुम्हाला 10 असे नवनवीन टॉपिक्स सांगणार आहे, त्याच्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तर त्याच्यामधलं पहिलं टॉपिक्स आहे की ब्लॉग. तिथं तुम्ही पर्सनल रुटीन जे असतं सकाळपासून ते संध्याकाळचं रुटीन तुम्ही शेअर करू शकता. किंवा जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर त्या ठिकाणी जे लोकेशन आहे त्याच्या रिलेटेड माहिती देऊ शकता. आणि आजकालचे भरपूर यूट्यूबर व्लॉग शेअर करत आहेत आणि त्यांना चांगले व्ह्यूज पण भेटत आहेत. तर हा एक चांगला टॉपिक्स आहे, तुम्ही ह्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवू शकता. नेक्स्ट टॉपिक आहे ते रेसिपी रिलेटेड. तुम्हाला नवनवीन रेसिपींची माहिती असेल किंवा तुम्हाला किचन रिलेटेड इंटरेस्ट असेल रेसिपी रिलेटेड, तर त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. आणि तुम्हाला किचनच्या टिप्स तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता की आपण किचन कसं नीट ठेवलं पाहिजे किंवा कशा टाईपचं आपण अरेंजमेंट केली पाहिजे किचनची, ह्याच्या रिलेटेड पण तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. आणि मेन म्हणजे रेसिपीमध्ये तुम्हाला फिटनेस रिलेटेड ज्या रेसिपी आहेत किंवा आपण म्हणू शकतो की हेल्दी रेसिपी, त्या रेसिपी कसं बनवायचं त्याच्या रिलेटेड पण तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. नेक्स्ट आहे ते आहे की फिटनेस रिलेटेड व्हिडिओ. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल फिटनेस लेवलचे व्हिडिओ बनवायचे तर त्याच्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्ही कसा व्यायाम करता किंवा कोण योगासन करायचे त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवू शकता. किंवा डाएट प्लॅन तुमचं सांगू शकता की कशा टाईपचं डाएट केलं तर आपलं वेट लॉस होईल आणि आपण हेल्दी राहू शकतो, त्याच्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात. आणि असे खूप यूट्यूबर आहेत की ते त्यांनी असं डेली रुटीनमध्ये दाखवलेलं असते की त्यांचं वेट जास्त वाढलेलं असतं आणि ते चॅलेंज घेतलेले असतात की मी इतक्या दिवसात वेट कमी करणार आहे, त्याच्या रिलेटेड पण तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. नेक्स्ट टॉपिक जे आहे ते एज्युकेशन रिलेटेड. आता भरपूर ऑनलाईनच एज्युकेशन जास्त चाललेलं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला एज्युकेशन रिलेटेड जर व्हिडिओ बनवायचे आहेत तर आता नवीन सॉफ्टवेअरचं नॉलेज किंवा व्हिडिओ एडिटिंगचे जे ॲप आहेत त्याच्याबद्दल आपण कसं यूज करायचं किंवा नवनवीन ट्रेनिंग जे आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. नेक्स्ट आहेत किंवा ते पर्सनल स्किल्स ज्या आहेत त्याच्या रिलेटेड पण तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या स्किल आहेत त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवू शकता. नेक्स्ट आहे ते ब्युटी अँड मेकअप, ह्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तर हा पण खूप चांगला टॉपिक्स आहे तसं लेडीजसाठी, कारण खूप महिलांना माहिती असतं की आपण घरच्या घरी हे उपाय करून आपली स्किन ग्लो करू शकतो किंवा नवनवीन आपण ह्या टिप्स यूज करून आपलं हेअरचा प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व करू शकतो. अशा रिलेटेड जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही या रिलेटेड ब्युटी अँड मेकअप रिलेटेड व्हिडिओ बनवू शकता. किंवा तुम्ही कोणते प्रोडक्ट यूज करता किंवा हेअरफॉलसाठी काय करता ह्याच्या रिलेटेड तुम्ही ओव्हरऑल व्हिडिओ बनवू शकता. नेक्स्ट आहे ते फायनान्स रिलेटेड. आता जास्त करून आपण म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट ह्या रिलेटेड आपण बघतच आलो आहे. त्याच्याबद्दल जर तुम्हाला चांगलं डीप नॉलेज असेल तर तुम्ही ते नॉलेज व्हिडिओद्वारे सगळ्यांना देऊ शकता. त्याच्यामध्ये मनी सेविंग ह्याच्या रिलेटेड पण तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. आणि नेक्स्ट आहे ते आहे क्राफ्टिंग. जर तुम्हाला क्राफ्ट वगैरे करायची आवड असेल त्याच्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. किंवा घर डेकोरेशनसाठी कोणकोणते क्राफ्ट करायचे आहेत त्याच्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. मग नेक्स्ट आहे ते मोटिवेशनल स्पीकर, म्हणजे मोटिवेशन रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत. तुम्हाला जर चांगली स्किल असेल कम्युनिकेशनची तर तुम्ही मोटिवेशनल स्टोरी देऊ शकता. कुणाची बायोग्राफी वगैरे द्यायची असेल त्यांची तुम्ही बायोग्राफी रिलेटेड व्हिडिओ तयार करू शकता. आणि हे आता मोटिवेशनलचं पण आता ट्रेंडिंगमध्ये टॉपिक्स आहे. आणि नेक्स्ट आहे ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड. जर तुम्हाला सायन्सबद्दल नॉलेज असेल किंवा नवनवीन टेक्नॉलॉजी कोणकोणत्या आलेल्या आहेत त्याच्या रिलेटेड नॉलेज असेल ना तर तुम्ही त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवू शकता. आता AI जे आलेलं आहे, AI यूज करून खूप छान छान असे व्हिडिओ तयार केलेले जातात. त्याच्याबद्दल नॉलेज असेल किंवा सायबर सिक्युरिटी रिलेटेड जर तुम्हाला नॉलेज असेल ना तर त्याच्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. आणि असे म्हणजे 10 टॉपिक्स आहेत. जर तुम्हाला ह्याच्या रिलेटेड काय क्वेश्चन वगैरे असेल किंवा काय विचारायचं असेल तर तुम्ही नक्की मला विचारू शकता.
आणि जर तुम्हाला हे टॉपिक्स आवडलेले असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.